मूळ रहिवासी सरलांबे, परंतु कामानिमित्त सेंच्युरियन या कंपनीमध्ये आले आणि आता सेंच्युरियनला रिटायर होऊन आणि याच ठिकाणी स्थानिक स्थायिक झालेले आहेत आणि त्यांच्याकडं हा आत्मउन्नतीचा किंवा आनंद संप्रदायाचा मौल्य घालून दिलेला हा पायंडा एक मासिक कार्यक्रम त्याने आयोजित केलेला आहे आणि या मासिक कार्यक्रमामध्ये मदपामराची अल्पशी कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग आळंदीपुर रहिवासी योगियांचे राजे, ज्ञानियांचे सम्राट, योगियांची माऊली ज्ञानोबराया यांचा हरिपाठ या मालिकेतील किंवा हरिपाठ या ग्रंथातील महान असा मला वाटतं 26 नंबरचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून माऊली ज्ञानोबराया अखिल समाजाला नव्हे अखिल त्रैलोक्याला जगताला नामाचं महत्व पटवून देतात. एक तत्वे नाम दृढ धरे म्हणा, एक तत्वे नाम दृढ धरे म्हणा, हरेशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची जगद जगती, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानुक पंथा ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, हरोनी श्रीहरी दुखी सदा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पांडुरंगा
प्रथम थोडक्यात सांगायचं म्हणजे करूया कीर्तन कीर्तन राम नारायण यांनी जनार्दन आहे जनतेच जनार्दन आहे, जगात जनार्दन आहे. जलीस्थली काष्टी पाशाने भरून भगवंत तुझ्या देव म्हणतात. तो उरलेला आहे देव. या शब्दाचा अर्थच असे की द एव म्हणजे तो एक आहे. देव कशाला म्हणतात? द एव हा एक इंग्लिश शब्द आहे. द एव म्हणजे एक. जगात जो एकपणे म्हणतो त्याला देव म्हणतात. बरं का? तो सांगतो सुंदर एक धरिला चित्ते चित्ती धरला. रखुमाईचा रखुमाई या शब्दाचा मूळ अर्थ आहे ज्याने मन आकरलं. रुक्मिणीचा मूळ अर्थ आहे रुक्मणी. ज्याने मनाला आज्ञा केली. रुक म्हणजे थांब. हे मना थांब. हे मना थांब म्हटल्यावर जिथे मन थांबलं जाईल त्याला रुक्मणी म्हणतात. आणि तो अधिकार फक्त कोणाचा आहे? आदिशक्ती महामायेचा तो अधिकार आहे. आणि आदिशक्ती महामायेला जेव्हा आमचे पांडुरंग राया रुक्मणी या शब्दाने संबोधतात की हे महामाये मी सांगेन तिथे तुला थांबावं लागेल. आणि महामाया ही पांडुरंगाच्या अधीन आहे. पांडुरंग सांगेल ते शिवागते. अन्यथा महामायेने संपूर्ण विश्वाची नागवण केलेली आहे. युगामध्ये भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीच्या पोटी रात्री 12 वाजता आणि बंदीखान्यामध्ये जन्माला आले. पुढे त्यांचा जन्म सोहळा गोकुळात साजरा झाला. 125 वर्ष आपलं आयुष्य जगले. जाताना त्यांनी सांगितलं की सृष्टीचा नियम मोडला. सृष्टीचा नियम आहे फक्त माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. पण मी ब्रह्म्याकडे विनंती करून 25 वर्ष माझं आयुष्य वाढवलं. देव आपल्या एकूण किती वर्ष जगला? 125 वर्ष. फक्त भगवान श्रीकृष्ण 125 वर्ष जगले. 125 वर्षामध्ये भगवान श्रीकृष्ण द्वापर युगाला 3 महिने कलियुगाला 3 महिने लागण्यापूर्वी द्वापाराच्या अंती निर्धामाला निघून गेलेले आहे. श्रीमद भागवत महापुराणात त्याचं इतकं सुंदर वर्णन आलेलं आहे की जेव्हा 56 कोटी यादव, कारण तसं भविष्य सांगितलं होतं कोणी? महाबल भट्टाने भविष्य सांगितलं होतं की हे यशोदे हा कुल नासी आहे.
काय हा कुलनासे मी नेहमी सांगत असतो की त्याचं ते कटू सत्य, त्याने ते भविष्य खरं पाहिलं नव्हतं, कटू सत्य म्हणजे ते खरं ठरलं आणि ते खरं होतं. कटू सत्य म्हणजे काय? अर्ध सत्य म्हणजे ते खरं ठरलं, खरं होतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण निधामाला जायच्या वेळेला 56 कोट यादव हे ज्ञानी होते. मला काय सांगायचंय म्हणजे भगवान श्रीकृष्णाने त्याच्या राज्यामध्ये, द्वारकेमध्ये किंवा यादव कुळामध्ये अज्ञान असा एकही जीव ठेवला नव्हता. प्रत्येक जीव हा ज्ञानी बनवला होता. तो प्रत्येक जीव ज्ञानी झाल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की हा ज्ञानी जीव माझ्या समोर जर नष्ट केला नाही, हे ज्ञान जर संपवलं नाही, तर हे ज्ञान उद्या जगाला काय होईल? घातक ठरेल. आणि म्हणून भगवंताने त्यांना सांगितलं की आता आपण कुठे चला? समुद्राच्या किनाऱ्यावर चला. समुद्राच्या किनाऱ्यावर गेले. मी नेहमी सांगत असतो ते ज्ञानी असल्यामुळं त्याने ठरवलं की दारू पिलं तर काय होईल? काय ठरवलं? ज्ञानी माणसं असल्यामुळं, ज्ञान प्राप्त झाल्यामुळं माणसाला ज्ञान प्राप्त झालं, तो काही करेल. आपण म्हणतो नाही का, अहो कीर्तनकार होता, मग त्याला काय करायची गरज होती? दुसरं लग्न त्याने करूच नाही का? दुसरं लग्न कीर्तन केलं म्हणजे लग्न करायचंच नाही का? अरे ज्ञानी येतो, केलं तर काय होईल? मला काय सांगायचंय. आणि म्हणून त्यांनी भगवंताने ठरवलं की ही मंडळी तिथे नेल्यानंतर ती सगळी दारू प्यायला लागली. काय? दारू प्यायला लागली. दारू पिलं तर काय होईल? आम्ही ज्ञानी आहोत, आमचं ज्ञान तर काही भ्रष्ट होणार नाही, ज्ञान तर काही नष्ट होणार नाही, म्हणून ते दारू प्यायले. एवढे दारू प्यायले की त्यांच्या डोळ्यावरती दारू आली, धुंदी आली दारूची, आणि एकमेकाबरोबर ते भांडायला लागले. बाप लेकांची भानगड झाली, भावाभावांची भानगड झाली, चुलता पुतण्यांची भानगड लागून राहिली. आणि एकंदरीत अशी अवस्था झाली की एकमेकाला म्हणजे सगळी हत्यारं बोथट ठरली, हत्यारं सुद्धा बोथटली. एवढे आता 56 कोट यादव एकमेकाला मारता मारता हत्यारं बोथट झाली. मग शेवटी आता हत्यारं नाहीत, मग काय करायचं? मग समुद्राच्या किनाऱ्यात 3 धारी लवे होते. देवाने सांगितलं अरे जरी हत्यारं केली ती लवे आणले आणि लव्याने माणा कापायला भार द्यायला सुरुवात झाली. लव्यानं माणसं मारली गेली, संपूर्ण कुळाचा क्षय व्हायला आला. आणि त्यावेळेला मात्र बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण, मी मागे सांगितलं होतं की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन सुवेचाळ नावाच्या पर्वतावर उभं राहून लंकेमध्ये युद्ध चालू होतं ते पाहत होते. लंकेतलं युद्ध त्या सुवेचाळ नावाच्या पर्वतावर उभं राहून ते पाहत होते, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण. त्याचप्रमाणे एका टेकडीवर हे दोघे उभे होते. एकंदरीत कुलाचा क्षय पाहून त्यांना दया आली की आता आपण ठरवले कुलाचा क्षय करायचा, पण आता कुल नष्ट झालं तर आपलं जाधव किंवा यादव कुल काही राहणार नाही. म्हणून ते टेकडीवरून खाली आले आणि त्यांचे समज काढायला लागले. पण ते एवढे काढलेले होते की आमची समज कोण काढतो याचं सुद्धा त्यांना भान राहिलं नव्हतं. जसे बलराम दादा भगवान कृष्ण त्यांना सांगारे बाजूला व्हा, बाजूला व्हा. अरे हा बाप आहे तुझा, तू मुलगा आहेस त्याचा. अरे काय तुम्ही म्हणता? बापले म्हणता? अरे भाऊ भाऊ म्हणता तुम्ही, काका कुठले म्हणता? पण त्याला आवाज कुठे येत होता? दारूमुळे ते बधीर झाले होते. त्याने हा कोण मला सोडवतो याचंही भान राहिल्यामुळं भगवान कृष्णाला मारायला सुरुवात केली, बलराम दादाला मारायला सुरुवात केली. तर शेवटचा अध्याय तुम्ही पाहिलं तर कौतुक आहे. मारायला सुरुवात केल्यानंतर त्याने पाहिलं की आता कितपत सहन करायचंय का. शेवटी आपलं हातात उगारलं पाहिजे, शूट केलंच पाहिजे शेवटी. मग हा फोन करतो की आता आमच्या जेवर घेतलं कोण? इन्स्पेक्टर. मग तो कमिशनर सांगतो शूट करा. काय करा? पहिल्यांदा लाठी चार्ज, नंतर काय आसरू धूर, नंतर त्या गनमध्ये मीठ भरायचं, मिठाची शूटिंग करायची, शूट करायचं मीठ. मिठाने नाही जमलं तर मग गोळी. आणि मग भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाने ठरवलं की आता आपण जर शस्त्र हातात धरलं नाही तर या आपल्याला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. मग बलराम दादा पुन्हा टेकडीवर गेला आणि आपलं हलघर. बलराम दादाकडे एकच शस्त्र होतं, नांगर. काय होतं? नांगर आणि एक मुसळ होतं. म्हणजे नांगराने असे ओढायचे आणि एक आडवा फटका मारायचा. 1500 माणसं एकाच वेळेला मारत होता बलराम दादा. त्याच्याकडे गदा होती आणि नांगर होतं. आणि भगवान श्रीकृष्णाकडे काय होतं? सुदर्शन चक्र होतं. त्याने आपलं चक्र हातात घेतलं आणि काही क्षणात संपूर्ण कुलाचा क्षय केला.
कुळाचा क्षय केल्यानंतर बलराम दादा ध्यानस्थ बसले. इतकं सुंदर वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझ्या समोर बलराम दादाने आपली आत्मज्योत परब्रह्मामध्ये विलीन केली. भगवान श्रीकृष्ण सांगतात बरं शेवटच्या अध्यायात की माझ्या समोर बलराम दादाने आपली आत्मज्योत परब्रह्मात विलीन केल्यानंतर मीही ठरवलं की आता आपल्याला थांबायचं नाही. मग काही किलोमीटर पुढे जाऊन एक आश्वस्ताच्या म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण आपल्या ह्या पायावर असा पाय ठेवून आणि ध्यानस्थ बसले. आणि त्याच वेळेला व्याधाने तिकडनं पाहिल्यानंतर त्यांचा तो पाय चमकत होता. तो चमकणारा पाय पाहून त्याला वाटलं हे काहीतरी सावध आहे म्हणून बाण मारला. आता आख्यायिकाने सांगितलं त्या आख्यायिका जाऊ दे. बाण मारल्यानंतर ते सावध आहे म्हणून तिथे व्याध आला आणि आल्यानंतर तो पाहतो तर अरे जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण इथं काय ध्यानस्थ बसलेले आहेत. मी पापी आहे. भगवान श्रीकृष्णाने डोळे उघडले. अरे सांगितलं अरे तू पापी नाहीस, तू भाग्यवान आहेस, तू पुण्यवान आहेस. अरे माझी इच्छा होती ती बरं का कृतकृत्य झालो. इच्छा केली ते माझं 1600 वर्षाचं वय आहे. 25 वर्षे मी जास्त भोगलेले आहेत हे व्याज. आणि माझी इच्छाच होती की काही काळामध्ये मला धामाला जायचं होतं. हेच होते माझ्या मना आणि बरे केले नारायणा तू धन्य आहेस. आणि त्याने मी पापी आहे हे जेव्हा त्याने स्वतःला वधून घेतलं की मी पापी आहे, मी नष्ट आहे, मी चांडाल आहे. आणि त्याच वेळेला स्वर्गातून विमान आलं आणि त्या विमानात बसून तो व्याज स्वर्गात गेले. आणि त्याच वेळेला निर्धामावून विमान आलं आणि आमचे भगवान श्रीकृष्ण सुंदर सांगतात. भगवान श्रीकृष्ण की वास्तविक पाहता मी सृष्टीचा कर्माचा सिद्धांत मोडलेला आहे. हा देह इथे ठेवून जायला पाहिजे. देह घेऊन जाणे हा कर्माचा सिद्धांत नाहीये. देह ठेवून जाणे हा कर्माचा सिद्धांत आहे. पण मला पुन्हा अवतार घ्यायचा आहे म्हणून मी देह ठेवीत नाहीये. म्हणून मी देह घेऊन जातो का तर मला पुन्हा याच देहाने अवतार घ्यायचा आहे. द्वापार युग संपलेलं आहे. मला काय सांगायचंय. आणि द्वापार युगामध्ये भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला 18 अध्यायी जी गीता सांगितली ती गीता संस्कृत मध्ये होती. आणि संस्कृत मध्ये असल्यामुळं फक्त वेदांचा तो अर्थ वेदांचा तो अर्थ अंगाची हवा हिरांनी व्हावा भार माथा. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण त्यावेळेला होते. फक्त वेदांचा अर्थ ब्राह्मणाने सांगायचा. क्षत्रियाने फक्त धर्माचं रक्षण करायचं. वैश्याने काय करायचं फक्त व्यापार करायचा. आणि शूद्राने तिन्ही वर्णाची सेवा करायची. धाटलोट करायचे, त्यांचे कपडे धुवायचे, सगळी काही जी कामं आहेत तिन्ही वर्णाची ती त्यांनी करायची. अशी त्यावेळेला एक विचार संस्था होती, वर्ण संस्था होती. आता काळ बदलला. कलियुगामध्ये सगळे वर्ण कसे आहेत शूद्र आहेत. आता ब्राह्मण वैश्य आणि क्षत्रिय राहिलेला नाहीये. आता सगळे वर्ण कसे आहेत शूद्र आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य असं की अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण निर्धामाला जाण्यात गेले. तर गेल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की हे जे गीता तत्व आहे 700 श्लोकी जी गीता आहे ती 700 श्लोकी गीता सर्वसामान्य जीवाला कळण्याशी झालेले आहे. आणि या गीता तत्वाच्या आधाराने फक्त ब्राह्मण समाज पुढे चाललेला आहे. कशासाठी पोटासाठी केले सोंग. पोटासाठी केले सोंग ते कैसा केले सोंग त्याचे कैसा हरिसंग. आज सुद्धा आम्ही पाहतो कित्येक असे फक्त सामुद्रिक विद्येचा अभ्यास करणारे, भगवी वस्त्र धारण करणारे रोज गाणगापूरला जातात. रोज त्यांचा भंडारा असतो गाणगापूरला. तांदूळ जमा करायचे, पैसे जमा करायचे, संध्याकाळी सगळे कपडे उतरायचे, माला काढून ठेवायच्या,
दारू पिऊन धुंद व्हायचं, सकाळी पुन्हा आंघोळ करायचे, कपडे गंधपट्टे ओढायचे, भगवे होते आणि चालले कुठे गाणगापूरला भंडारा आहे माहिती कसं का पोटासाठी केलं सोंग. आणि म्हणून भगवान निधामाला गेले, तो ब्राह्मणांची पोळी टिकली. त्याने ठरवला तुम्हाला तो अर्थ कळणार नाहीये आणि तुमचा जो अधिकार सुद्धा शूद्राचा तो अधिकार नाही, शूद्राने हा सुद्धा ग्रंथाला लावायचा नाही. फक्त काय करायचं, यांनी तो ग्रंथ बांधायचा आणि शूद्राच्या डोक्यावर द्यायचा तला. त्याच्या काय करायचा, तुम्ही फक्त भार व्हायचा ग्रंथांचा, तुम्ही ग्रंथ उघडून पाहायचा नाही. असं तत्व केव्हा केव्हा कौतुकाने सांगतो. आम्ही लहान होतो, भजनाला जायचो. ज्याला पेटी वाजवता येत नाही, त्याने कधी पेटीवर बोट मारले नाही, त्याच्या डोक्यावर पेटी 30 किलोची पेटी, पाय पेटी बिचारा सगळ्यांच्या पुढे नाही का हरिभाऊ विनोद आहे ना त्याचे वडील. त्याला काहीच येत नव्हतं, गंधच नाही कुठलंच, पण पेटी वाहणारा तो आणि पकवाद वाहणारा. ज्याला पकवाद म्हणजे काय हे ज्याला माहित नाही, कधी शाईला बोट लावायचा अधिकार ज्याला नाही, त्याच्या खांद्यावर पकवाद होता 15 किलोचा. पकवाद सुद्धा आमचा जो पकवाद होता महाराज, 500 टाळकरी असले तरी पण टाळ्याच्या वरती आवाज. खैराचा पकवाद होता एवढा लांब, 15 किलो वजन, तो एकाच्या खांद्यावर, ज्याला पकवादाचा गंध नाहीये बरं का. मग पुढे ठरवलं, मला काय सांगायचंय, जेरांनी वावा भार माथा, देवाने पाहिलं आता हे चालणार नाही. आता ब्राह्मण काय करतील, धूम धूम करतील, संपूर्ण जग बुडवतील आणि स्वतःच्या पोटासाठी काय करतील, सोंग करतील. आणि म्हणून भगवंताने ठरवलं आता आपल्याला अवतार घ्यावा लागेल. आणि म्हणून महाविष्णूचा अवतार भगवंताने अवतार घेतला धर्माचं पालन करणे पाखंडकडनं हेच करण्या मा काम तिथं वाढवावे नाम. आणि ज्या ज्या वेळेला भगवंताने अवतार घेतला, अवतार कार्याची जन्मकथा आपण जर पाहिली, मत्स्य कच्चे वरा वामन नरसिंह परशुराम इथपर्यंत ठीक होतं. प्रभू रामचंद्र कुठे जन्माला आले माहितीये का, न्हाणीमध्ये. कुठे जन्माला आले, न्हाणीत आले. बरं कसे आले, अयोनी संभव प्रगटला राघव, योनी मार्गाने आले नाही. जो योनी मार्गाने आला नाही त्याचं आयुष्य त्याच्या हातात आहे महाराज. यायचं कधी, जायचं कधी, कधी जायचं त्याने ठरवायचं. आम्हाला तो अधिकार नाहीये. आमचा जन्म कसा आहे, योनी मार्गातून आहे. पण केव्हा केव्हा मी सांगतो, योनीतून जो माणूस जन्माला आला, योनीतून जो जीव जन्माला आला, त्याच्याच मरण सांगायचे. तो योनीतून जन्माला आलेला नाहीये, मरण त्याच्या सांगायची नाही, काल त्याच्या बरोबर नाही, तर त्याने ठरवायचं कधी जायचं. मरण त्याच्या बरोबर, मरण नाहीये त्याला. जो योनी मार्गातून आला नाहीये त्याला मरण नाही, पण त्याने ठरवायचं जायचं. ते स्वतःहून जातात, ते मरत नाही म्हणून पुन्हा येतात. हे महत्वाचा भाग आहे. मला काय सांगायचंय, ते स्वतःहून गेले. भगवान कृष्ण मेले का, प्रभू रामचंद्र मेले नाही, ते मेले नाही. आम्ही मरतो पण आम्ही मरोनी जीवी उरे. आमची वासना शिल्लक राहते आणि ती वासना पुन्हा मरणाची मेरे फारवो लागे. पुन्हा ती वासना आकार घेते. आमची वासना. देवांचं तसं नाही. अवतार सिद्ध कार्य आहे ते कार्य तसं नाही. पण प्रभू रामचंद्र हे न्हाणीमध्ये जन्माला आले. कौशल्य माताला सुद्धा माहित नव्हतं. आम्हाला फक्त एवढंच माहिती की कौशल्य माता गरोदर होती की नव्हती, त्याचंही आपलं तिकडे जायचं नाही.
पुढे प्रभू रामचंद्र जेव्हा 8व्या अवतारामध्ये जन्माला आले तेव्हाची सुद्धा ती स्थिती होती. अतिशय बंधनात देवकी असताना त्या ठिकाणी सुद्धा कसा तो जन्माला आला. अयोनी संभव भगवान श्रीकृष्ण योनी मार्गातून जन्माला नाही आला आणि जेव्हा तो जन्माला आला त्यावेळेला किती 8 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 8 वर्षाचा होता. तो पाहिल्यानंतर देवकी माता घाबरली की अरे चिमुकली मारली, 9 महिन्याची माझी 6 बाळं मारली आणि हा तर 8 वर्षाचा आहे, याला काय करून सोडील का? म्हणून तिने विनंती केली, अरे देवा मला तू रूप दाखवलं ठीक आहे, पण आता जर लहान झाला तर बरं होईल नाही का. धनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी, सोडा मिठी लपवा जगतेची. असा आमचं भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? बंदीखान्यात झाला, अतिशय कठीण अवस्थेमध्ये झाला. आणि तोच भगवान श्रीकृष्ण द्वापार युग संपून कलियुगात जेव्हा जन्म घेतो त्यावेळेला का राजाच्या घरी जन्म येईल? फार अवस्था कठीण आहे, फार अवस्था कठीण आहे. आणि नेवाच्या गावचे गोविंदपंत कुलकर्णी त्यांच्या पोटी जन्माला आलेले सुपुत्र विठ्ठलपंत कुलकर्णी, अगदी थोडक्यात सांगतो, संन्यास घेतला त्यांनी. संन्यास केव्हा घेतला? फिरत आळंदीला आल्यानंतर सिद्धोपंतांना दृष्टांत झाला की हे सिद्धोपंता विठ्ठलपंत कुलकर्णी हे अधिकारी पुरुष आहेत आणि त्यांच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती महामाया जन्माला येणार आहे. म्हणून तुझी रुक्मिणी नावाची जी मुलगी आहे ती कुणाला? विठ्ठलपंतांना तिच्याबरोबर त्याचा विवाह करून घे. हे त्याने आपलं भाग्य जेव्हा विठ्ठलपंतांना सांगितलं, धावतं सांगतो त्यावेळेला विठ्ठलपंताने सांगितलं की हे देवा, तुम्हाला जो दुसऱ्यांदा पांडुरंगाने दिला तो दुसऱ्यांदा मला दिला तरच मी गोष्ट मान्य करीन, अन्यथा नाही. हे मी मागे सांगितलं होतं. आमच्या मधुकर बाबाने दृष्टांत झाला होता. मधुकर बाबा मला सांगितलं की शंकर मला एक दृष्टांत झालेलं आहे की तुंगारेश्वरचे सदानंद बाबा हे माझे शिष्य झालेले आहेत आणि मी त्यांचा गुरु. हा दृष्टांत झाला. मी त्यांना लगेच सांगितलं मी येडाच माणूस. बाबा म्हणे हा दृष्टांत त्याने व्हायला पाहिजे. तर हाच दृष्टांत जर सदानंद बाबांना झाला की हे महापुरुषा, तू जर गंगेवर गेलास तिथे मधुकर बाबा गोसावी म्हणून राहतात चंदनपुरीकर, तू त्यांना शरण जा, तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हा दृष्टांत सदानंद बाबांना झाला. तर त्याच रात्री त्याच क्षणाला त्याच वेळी सदानंद बाबा इथे आले असते तुमचे पाय धरायला. तुम्हाला दृष्टांत होऊन काही कामाचं नाहीये. आणि म्हणून त्याने त्याचे युक्तिवाद खेळला तो विठ्ठलपंत कुलकर्णी की ज्या अर्थी तुम्हाला भगवंताने दृष्टांत दिला त्या अर्थी मला सुद्धा दिला पाहिजे. आणि महाराज त्याच रात्रीला त्यांना दृष्टांत दिला की हे विठ्ठलपंता आणि सिद्धोपंत जे आहेत त्यांची जी मुलगी रुक्मिणी आहे ती तुला साजेशी आहे आणि तिच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती महामाया जन्माला येणार आहे. तेव्हा तुझा तो अंगीकार कर. चला विठ्ठल. अशा पद्धतीने रुक्मिणी विठ्ठलपंतांचा विवाह झाला. रुक्मिणीला घेऊन विठ्ठलपंत नेवासाला गेलेले आहेत. सिद्धोपंत अगदी आपल्या पत्नी सहित त्यांना आपल्या बैलगाडीत बसून तिथे त्याने पोचवलेले आहे. 3 महिने सिद्धोपंत म्हणजे आई वडील सुद्धा तिथे राहिलेले आहेत. नंतर ते आपल्या घरी आले. पण विठ्ठलपंताचं मन काही प्रपंचात रमत नव्हतं. पुढे गोविंदपंत कुलकर्णी आणि त्याची नीरा नावाची जी पत्नी म्हणजे विठ्ठलपंतांची आई ही काय झाली? निवडतली. आईबाप निवडतल्यानंतर हेच होते माझ्या मना, बरे केले नारायणा. आणि मग त्याने रुक्मिणी मातेला सांगितलं की हे रुक्मिणी, माझं प्रपंचात माझं संसारात एक किंचितही मन रमत नाही. मला फक्त देवाचं भजन करावं असं वाटतंय, तीर्थयात्रा कराव्याशा वाटतात, भव्य कपडे परिधान करावं अशी माझी इच्छा आहे. मला तू काय कर? आज्ञा दे. मला तू आज्ञा दे. रोज ते विचारते, रोज विचारायचे. मग एक दिवशी सहज बोलली, ठीक आहे म्हणे तुमची इच्छा असेल तर तसं करा. प्रत्यक्ष काही अनुज्ञा दिलेली नव्हती, पण उगीच अनुज्ञा घेतली. आणि विठ्ठलपंत कुलकर्णी हे कुठे गेले? काशीला गेलेले. तिथे गेल्यानंतर त्याने रामानंद स्वामींना शरण गेल्यानंतर संन्यासाचं नाव बदललं जात आहे. रामानंद स्वामींना सांगितलं माझं लग्न झालेलं नाहीये, मला आईबाप नाहीत, मला माझ्या कुळात मी कोणत्या कुळाचं आहे त्याची सुद्धा मला आठवण नाही. पण त्याची सामुदायिक एकंदरीत म्हणजे त्याचा चेहरा पाहिल्यानंतर त्याचा
चेहरा पाहिल्यानंतर रामानंद स्वामींना वाटलं की हा सत्पुरुष आहे आणि म्हणून त्याचा त्याने अंगीकार केला. अंगीकार केल्यानंतर एक छोटासा त्याने एक अधिकार प्राप्त करून त्यांना तिथे त्या गादीवर तिथे स्थायिक बसवलंय आणि सांगितलं बरं झालं आता मला थोडी सुटका झाली म्हणून 12 वर्ष त्यांनी सांगितलं मी 12 वर्ष इथे थांबा तोपर्यंत मी तीर्थयात्रा करून येतो. फिरत 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 आळंदीपर्यंत आले. आमच्या रुक्मिणी मातेचा धंदा दररोज पती हाच देव, पतिव्रतेचा भाव, पती हाच तिचा देव आणि म्हणून दररोज एका वटवृक्षाच्या झाडाखाली एक छोटा गोटा आणि त्या गोट्याला पती मानून दररोज त्या दगडाची आंघोळ करायची, त्याला नैवेद्य दाखवायची, 108 फेऱ्या पतिराजाला प्रदक्षिणा घालायची आणि मग घरी जाऊन बाकीचं आपलं जे यथासांग कार्य असेल ते उरकून घ्यायची. अशी 12 वर्षे गेली महाराज आणि योगायोगाने एक तप प्राप्त झाल्यानंतर रामानंद स्वामी त्या ठिकाणी आलेले. रामानंद स्वामी आल्यानंतर ती आमची रुक्मिणी माता ते दर्शनाला गेलेले. दर्शनाला गेल्यानंतर अष्टपुत्र प्रौत्रवती सौभाग्यवती भव एवढा आशीर्वाद दिल्यानंतर तिने पुन्हा पाठीमागे पाहिल्याने हसली. रामानंद स्वामींना शंका आली, मुली बाळे तू का हसलीस? तिने विचारलं, बाबा आपण जो मला या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे तो मागच्या जन्माचा की पुढच्या जन्मासाठी बाळे तू काय म्हणतेस आहे? महाराज माझ्या पतिराजाने संन्यास घेतलेला आहे. एवढं ऐकल्यानंतर थांब मुले तुझा पती कसा होता? मग ती सांगायला लागली. सांगता सांगता काही खूण आहे का तुझ्या पतीला? तो सांगितलं माझ्या पतीच्या डाव्या हातात तुळशी पत्राची खूण आहे. काय तुळशी पत्राची खूण आहे आणि संन्यास देताना सुद्धा खूण विचारतात. काही खूण आहे का? सामुद्रिक खूण दाखवावी लागते आणि रामानंद स्वामींना हे माहीत होतं की त्याच्या डाव्या खांद्यावर तुळशी पत्राची खूण आहे. एवढं ऐकल्याबरोबर आपली यात्रा तिथे संपवली आणि ताबडतोब काशीला निघून गेले. तिथे गेले विठ्ठलपंतांना विचारलं काय रे बाबा? मग त्याने अगदी पाय धरले सांगितलं की सगळं खरं, रुक्मिणी माझी पत्नी आहे पण माझं संसारात मन रमत नव्हतं. आईवडील निवडल्यानंतर मी संन्यास घेतलेला. ठीक आहे म्हणे तू खोटं बोललास म्हणून आता तू याच ठिकाणी तुझा संन्यास संपव आणि पुन्हा गृहस्थ आश्रमाचा स्वीकार कर. मी नेहमी सांगत असतो की अरे गुरुने जिथे आज्ञा केली, गुरुने आज्ञा केल्यानंतर तिथे कुठल्याच प्रकारचं पाप लागणार नाहीये. पण गुरुची आज्ञा शिरसावंदे म्हणून विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आलेले आहेत आणि गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्यांना 4 मुलं झालेले आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. समाजाने तिची अवस्था फार कठीण केलेले. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता देहांत प्रायचित्त घेतलेले. देहांत प्रायचित्त घेऊन सुद्धा मुलांना समाजामध्ये त्या समाजाने पुन्हा घेतलं नाही. त्यांना वालीस टाकलं. त्यांना कोणी खायला अन्न दिलं नाही, प्यायला पाणी दिलं नाही. एखाद्या गावामध्ये आपल्या शिवेमध्ये त्यांना उभे राहून दिले नाही. अशी अतिशय कठीण अवस्था या 4 भावंडांची झालेले आणि अशा कठीण अवस्थेतून दिवस काढणारे आमचे माऊली ज्ञानोबराया त्यांनी आपल्या जीवनामध्ये अगदी 700 श्लोकी हे गीता तत्व श्रीमद भगवद्गीतेवर आमच्या माऊलीने टीका केलेले आणि टीका करून हे जे गीता तत्व आहे वाचावी. आमची जनाई सांगते वाचावी ज्ञानेश्वर वाचावी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. जन्माला जर आपण मनुष्याच्या जन्माला आला असाल तर आपल्या जीवनामध्ये आपण गीता तत्व किंवा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्याच्या पुढे आमचे नामदेवराय सांगतात काय सांगतात? नामा म्हणे ग्रंथ
एक तरी ओवी अनुभवावी. पण त्याच्याही पुढे 15व्या शतकात जन्माला आलेले आमचे नाथराया त्याने समाजाला इतकी सबसिडी दिलेली आहे. अरे गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. वाचूही नका आणि ओवीचा अनुभव सुद्धा घेऊ नका. फक्त गीता गीता आणि गीता त्रिवार बोलता 3 वेळा गीता गीता बोला. पाप जाय तत्वता मोक्ष जोडे. तुमच्या जीवनात तुम्ही जेवढं पाप केलं असेल तेवढं पाप नष्ट होईल आणि मोक्ष पद सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. एवढी ताकद त्या गीतेमध्ये आहे महाराज. असे गीतेचे करते आमचे माऊली ज्ञानोबराया. गीता लिहिल्यानंतर ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर अगदी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. दादांकडे गेले आणि सांगितलं तेव्हा आता मला माझं अवतार कार्य संपवायचंय. माझं आयुष्य संपलेलं आहे. 16 वर्षाचं आयुष्य होतं माऊलीचं. किती वर्षाचं आयुष्य होतं? फक्त 16 वर्षाचं आयुष्य माऊलीचं होतं. माझं आयुष्य संपलं हे त्यांना कळलं. दादांकडे गेले. दादा माझं आयुष्य संपलेलं आहे मला फक्त अनुमती द्या. पण दादांची इच्छा होती ज्ञान्या अद्याप काही वर्षाचं. पण ज्ञानाने सांगितलं दादा माझं आयुष्य संपलेलं आहे पण काळ फार कठीण होता. माऊली न्यूजचं सांगितलं मी माझे 2 वर्ष देतो. सोपानाने 2 वर्ष दिली. मुक्ताईने 2 वर्ष दिली. 16 अधिक 6 22 वर्ष माऊली जगली आणि 22 म्हणजे पुढची 6 वर्षाची जगले. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आता जो मी जगतो तो उसने आयुष्याने जगतो. मी खऱ्या अर्थाने जिवंत नाहीये. माऊली सांगितलं मी खऱ्या अर्थाने जिवंत नाहीये आणि म्हणून जे पुढचे 6 वर्ष जगले त्या 6 वर्षामध्ये त्याने अमृत अनुभव नावाचा स्वतःचा अनुभव सिद्ध ग्रंथ लिहिला की त्याची एक सुद्धा ओवी आपल्याला कळणार नाहीये. इतका उच्चतम पराकोटीचा ग्रंथ माऊलीने आपल्या जीवनामध्ये लिहिला आणि सर्वसामान्य जड मूळ आणि बद्ध जीवांच्यासाठी त्यांच्या मनोरंजनासाठी हरिपाठ नावाचा एक महान ग्रंथ लिहिला. त्या महान ग्रंथातील 26 क्रमांकाच्या अभंगातून माऊली अखिल समाजाला नामाचं महत्व पटवून देतात. एक तत्व नाम दृढधरी नाम दृढधरी. पुन्हा सांगते तुम्हा मला नाही सांगत. तुम्हा मला तर प्रचिती घ्यायची आहे. आम्हाला काय करायचे फक्त प्रचिती घ्यायचे. माऊली स्वतःच्या मनाला सांगते एकतत्वी नाम दृढधरी म्हणा. हे म्हणा तू एकतत्वी जे नाम आहे. नाम कसं एकतत्वी तत्वाचा विचार या ठिकाणी माऊलीने मांडलेला आहे.
तर तत्व किती आहेत एकूण? 5 तत्व आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही 5 तत्व आहेत. 5 तत्वाचा उलगडा केला तर 5 पासून 25, बरं का, 5 पासून 25, 10 इंद्रिय आणि 11वं मन किती झाली? 36 तत्वाचा मूळ हरी. म्हणजे 5 5 25 अधिक 11 बरोबर 36 तत्वाचा मूळ हरी. आणि 36 तत्वाचा विचार केला तर तत्वाचा उलगडा केला तर पुन्हा 36 काय होतंय? 1. तत्व कसं आहे? तत्व एकच आहे. 1 पासून 5, 5 पासून 25, 25 आणि 10 इंद्रिय आणि 11वं मन त्याच्यात मिळवलं, अशी 36 झाली. मग 36 तत्व हे कुणाचे? फक्त हरीसाठी आहे, भगवंतासाठी आहे. आपली 36 तत्व कधीच एकत्र येत नाहीत. आणि जर कदाचित एकत्र आणली, एकत्र ते आणायचे तेव्हा ते एक करायचे आपल्याला. एक वारे एक नाळ. म्हणजे आपल्याला 36 तत्वाचा विचार नाही करायचा. आपल्याला म्हणजे त्या तत्वांचा विस्तार करायचा नाही. विस्तार पावलेली तत्व सद्गुरूला शरण जाऊन एकावर आणायचे. आपलं काय करायचे? एकावर आणायचे. म्हणून माऊली सांगते एकतत्वी नाम. नाम कसं आहे? एकतत्व आहे. म्हणजे वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. म्हणजे नाम ज्याला म्हणतात ते किती आहेत? मी नेहमी सांगतो 1 अक्षरापासून 52 अक्षरापर्यंत आहे. त्याला मंत्र म्हणतात. म्हणजे नामाची अक्षर, एका अक्षर ओम पासून, ओम राम इथून सुरुवात होते. 2 अक्षरी राम, 1 अक्षरी ओम. तर अगदी 52 अक्षरापर्यंत नाम आहे. आणि 52 अक्षरी नाम फक्त पार्वतीला भगवान शंकराने दिलं होतं. आणि ती पार्वती ते 52 अक्षरी नाम एका श्वासामध्ये जपत होती. फक्त पार्वतीला ते जमत होतं का? तर ती आदिशक्ती महामाया होती, जगत्तारक शक्ती होती. आणि म्हणून ती 52 अक्षरी मंत्र एका श्वासामध्ये जपत होती. आम्हाला 2 अक्षर सुद्धा श्वासामध्ये जपता येत नाही. माऊली सांगते एकतत्वी नाम दृढ धरी म्हणा. काय सांगते की हे म्हणा, तू फक्त एकतत्वी जे नाम आहे, अनेक तत्वी तो विचार नाही या ठिकाणी सांगितला. हे फक्त तत्वाचा विचार सांगितलेला आहे. आणि एकतत्वी नाम दृढ धरी म्हणा. मनाला सांगितलं की एकतत्वी नाम. एकतत्वी नाम, नाम तो अनाम आहे. एकतत्वी नाम याचा अर्थ असा आहे की जो एकतत्व जे आहे तर तत्वाचा विचार पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचतत्व महत्त्वापासून त्यांचा प्रसव आहे. एक तत्व म्हणजे काय? तर महत्त्व. महत्त्वापासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्व निर्माण झाली महत्त्वापासून. आणि जे महत्त्व आहे ते महत्त्व कसं आहे? अव्यक्त निराकार नाही. महत्त्व जे आहे ते महत्त्व निर्गुण निराकार आहे. आणि निर्गुण निराकार जे महत्त्व आहे त्या महत्त्वापासून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही आकाराला आली. ही काय झाली? आकाराला आली. आणि आकाराला येऊन ती फक्त मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी एकत्र आहे. एरवी कशी आहे? ती एकमेकाच्या विरुद्ध आहे. ती 5 तत्व एकत्र राहू शकत नाही. पण महत्त्वाने अशी किमया केली की ती 5ही एकत्र सुखाने नांदतात. 5ही एकत्र सुखाने नांदतात. हे आश्चर्य जगातील आणि असं हे जे तत्व आहे त्या तत्वाचा विचार माऊली सांगते का? जी महत्त्वाची जी निर्मिती आहे ती निर्मिती काय करायचे? नामापासून. एकतत्वी नाम दृढ धरी म्हणा. मग ते जे नाम आहे, मग आता एकतत्व जे आहे ते तत्व कसं आहे? निराकार आहे, निर्गुण आहे. मग त्याचं जे नाम आहे ते नाम सुद्धा कसं असेल? नाम सुद्धा निराकार आहे, नाम निर्गुण आहे. नाम कसं आहे? नामाचीच प्रक्रिया आहे ती. म्हणजे नाम हे अक्षर नाही. मी नेहमी सांगतो
महान संत पंजाबमध्ये होऊन गेला, पलटू गुरु प्रताप से रहे जगत में सोय। अरे नाम नाम तो सब कुछ कहते है मगर नाम न पाया। पलटू महाराज सांगतात की ज्याला एकतत्वी नाम म्हणतात ते नाम मला प्राप्त झालं। अरे पलटू गुरु प्रताप से, मला माझ्या गुरुने मला ते एकतत्वी नाम प्राप्त करून दिलं आणि मग मात्र मी काय झालो, रहे जगत में सोय, या विश्वामध्ये मी झोपून राहिलो। अरे जिसने पाया उसने, कबीर महाराज सांगतात अरे ते मला प्राप्त झालं पण मी ते लपून ठेवलं। गाडगेबाबांना ते प्राप्त झालं पण गाडगेबाबांनी काय केलं, हाती घेऊन खराटा आणि झाडलेले चारी दाखवलं तत्व नाही दाखवलं, कुणीच दाखवलं नाही बाबा बरं का। हे तत्व फक्त माऊली प्रभाकर महाराजांनी, आणि ही कृपा आहे आमच्या आदिशक्ती शांतामाईची, हलक्या दमाती जन्माला आलेली माई, त्या माईचे या विश्वावर उपकार आहेत। जर ती कोळ्याच्या वंशात जन्माला नसती आली, ती जर ब्राह्मणाच्या वंशात जन्माला आली असती तर मला नाही वाटत तिने इथपर्यंत असं या स्थितीमध्ये गुह्यतम गुह्य ज्ञान या स्थितीमध्ये इथपर्यंत पोहोचला असे। ती हलक्या दमाती जन्माला आल्यामुळं तिने ते काय केलं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले आणि रामा जनार्दनी करणी भला विठाला। असं जे नाम आहे ते नाम फक्त पलटूदास महाराजांना प्राप्त झालं आणि ते जगामध्ये झोपून राहिले। अहो समाजाला माहीतच नाही पलटू नावाचा कोण माणूस आहे म्हणून। ते गेल्यानंतर देह ठेवल्यानंतर समाजाला कळलं की पलटू नावाचा एक महान संत होऊन गेला। अरे माऊली ज्ञानोबराय होऊन गेले बरं का, तुकोबराया तुकी तत्वनेशी ब्रह्म तुकाशी आले आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले। पण हे केव्हा आरती केव्हा लिहिली, तुकोबराया गेल्यानंतर तुकोबा जिवंत होते तोपर्यंत काही नाही, माऊली ज्ञानोबराय जिवंत होते तोपर्यंत समाजाला हे कळलं नाहीये का, तर गुह्यतम गुह्यपीठ जे एकतत्वी नाम आहे ते नाम त्यांना त्यांच्या सद्गुरू माऊलीकडून त्यांना प्राप्त झाल्यामुळं ते जगापासून काय राहिले, अलिप्त राहिले। जगापुढे समाजापुढे ते आले नाहीत आणि म्हणून ते नाम तसंच गुप्त राहून ते पुन्हा आपलं अवतार कार्य संपून गेलेले आहे। म्हणून एकतत्वी नाम जडधरी म्हणा, स्वतःच्या मनाला ते बोध करतात आमची माऊली की हे म्हणा, हे एकतत्वी नाम आपल्या माझ्या माऊलीपासून घेऊन दादांकडून मला प्राप्त झालेले हे म्हणा, ते दृढ धर। तर ते नाम तू दृढ धरलं, ते नाम तर तू जीवाशी धरून ठेवलं बाळगलं तर हरीशी करुणा येईल तुझी, तुझी करुणा भगवंताला आल्याशिवाय राहणार नाहीये। असे तत्व आहे बरं का। आणि म्हणून कोंडून धरीला जीव नाही, आम्ही काय म्हणतो, कोंडून धरला जीव तर पुढे देव भावे पूजित। अरे जीव कोंडून धरला तुम्ही पूजाला कसं काय, पूजा करणे जीवाचा धर्म आहे। अरे कोंडून धरीला जीवे, अर्थ किती बदलतो लक्षात आलं का, जीव आणि जीवे। अरे जीवे म्हणजे मी माझ्या हृदयाशी धरून ठेवला आणि कोंडून धरला जीव म्हणजे माझा जीव मी कोंडला। आता कुठे धरायला सांगा तुम्ही, आलं का लक्षात, इथून लक्षात ठेवा, जीव म्हणायचं नाही, कोंडून धरीला जीवे, मी माझ्या जीवाशी मी माझ्या हृदयाशी त्याला काय केलं, प्रेमाने धरून ठेवलं। ही प्रेमाची भाषा आहे, ही भाषा प्रेमाची आहे। हे ते नाही आहे कोणतं माहिती का, त्या नाही ना सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल, तो मारा फार वेगळा होता पण तो मारा सुद्धा कसा होता, आईच्या कळवल्याचा मारा होता, आईच्या कळवल्याचा मारा होता। म्हणून भगवंत काकुल केला तर त्याने सोड देणे, कारण त्याला जो पकडला होता सोम शब्दाचा मारा करून तो सुद्धा कसा पकडला होता, प्रेमाने पकडला होता। आणि म्हणून माऊली सांगते एकतत्वी नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी हे म्हणा, एकतत्वी नाम दृढ धरून ठेव, तुला तुझी करुणा भगवंताला आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून हाकेसरीची उडी घालून या स्तंभ फोडी, किंवा 5 वर्षाच्या उपमन्यू बाळाला दुधाचा क्षीरसागर दिला। हे कशामुळे दिलं, एकतत्वी नाम। अरे ध्रुव बाळाला आढळपत प्राप्त झालं, कशामुळे झालं, एकतत्वी नाम। अरे शुद्ध भाव देखो लिया, गाव सोनियाचा दिला कुणाला, सुदाम्या ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला, पण नाही विसरला पांडुरंगा। एवढंच नाहीये, अरे पांडवांचा सहकारी राज्यावरून केले, अरे ज्यांच्यात भगवंत नांदत होता
त्यांना राज्यावरून हाकलून दिलं कौरवांनी. 13 वर्ष वनवास भोगला, पण तरी सुद्धा नाही विसरले पांडुरंगा. एकच तत्व नाम दृढ धरी म्हणा. शेवटी भगवंताला त्याच्यासाठी रात्रंदिवस जागावं लागलं. रात्रंदिवस जागावं लागलं. शेवटी अरे गात जागा. शेवटी हरीशी करुणा येईल तुझी. भगवंताने शेवटी त्यांचं भलंच केलं. मला काय सांगायचंय, तरी 13 वर्ष वनवास भोगला, पण नाही विसरले पांडुरंगा. एकच नाम धरल्यामुळं शेवटी त्यांच्यात राबला भगवंत. अरे अर्जुनाचे घोडे धुतले भगवंताने, त्यांची झाडलोट केली. अरे उष्टा पाचावडी उचलल्या. एवढंच नाही तर 5 पांडवांना द्रौपदी कुंती सहित निधामाला पाठवून दिलं. हा कशाचा प्रताप आहे. एकच नाम जोडधरी म्हणा. म्हणून आमच्या माऊली तुझे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. ते नाम कोणते. ते नाम आणि रामकृष्ण गोविंद हे सर्वनाम आहे. रामकृष्ण गोविंद हे काय सर्वनाम का तर तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते. एकतत्वी जे नाम आहे त्या नामाला आकार नाही, उकार नाही, मकार नाही, त्याला असिपद नाही. कसं का त्या नामाला आकार उकार ते सगुण नाही, ते निर्गुण ब्रह्म नाही, ते सगुण ब्रह्म नाही. सगुण निर्गुणाच्या पलीकडचं ते तत्व आहे. आणि सगुण निर्गुणाच्या पलीकडचं तत्व असल्यामुळं माऊली त्याला सर्वनामाने संबोधतात. ते नाम सोपे रे. मग ते नाम सोपं कसं आहे तर माऊली सांगते रामकृष्ण. माऊली काय सांगते ते सोपं नाम आहे रामकृष्ण गोविंद. पण तत्वाचा उलगडा वेगळा आहे. ते नाम जे आहे ते वेगळं आहे. ते त्याच्यासाठी सर्वनाम वापरलेले आहे. मी नेहमी सांगत असतो की आपला जो पती आहे तर त्या पतीचं नाव समजा गोविंद असेल, पण त्याच्या पतीला विचारलं की गोविंद कुठे गेलेलं आहे, म्हणजे त्याला माहिती आहे गोविंद, त्याचं नाव गोविंद आहे. मग पत्नीला माहिती आहे त्याचं नाव, पत्नीला माहिती आहे त्याचं नाव काय आहे गोविंद आहे. तर ती काय म्हणते ते घरात नाही. ते घरात नाही म्हणजे समोरच्याने काय जाणलं गोविंद घरात नाही. पत्नी सांगते ते घरात नाही म्हणजे त्याने जाणलं गोविंद घरात नाही. त्याचप्रमाणे रामकृष्ण गोविंद हे सोपं नाम आहे. पण सोपं नाम प्राप्त करण्यासाठी सद्गुरुवाचनी
नाम कसं आहे? अतिशय सोपं नाम आहे, पण ते सोपं नाम प्राप्त करण्यासाठी सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी. सद्गुरूचे पाय आधी धरावे लागतील, मग ते सोपं नाम आपल्याला प्राप्त होईल. का तर तो स्वयंप्रकाश गुरु झाली. चला विठ्ठल. सूक्ष्म कारणाचे परी आणि महाकारणाचे सरी प्राप्त होय. ते जे सोपं नाम आहे, ते सोपं नाम प्राप्त करण्यासाठी महाराज त्रेता द्वापार युगामध्ये अनेक संत महंतांनी, योगी ऋषी मुनींनी कोट्यावधी वर्ष तपश्चर्या केली, तरी सुद्धा महाकारणाची सरी प्राप्त होय नाही प्राप्त झाली. फक्त कारणापर्यंत गेले. पर्यंत गेले, कारणापर्यंत गेले. कारणापर्यंत गेल्यानंतर त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया म्हणजे संत कृपा. संत कृपा झाली. संत कृपा झाली. संत कृपा झाली. काही महाराजा आता आपण सीमारेषा ओलांडून गेलेले आहोत. आपल्याला गाडी मिळणार आहे 12:47 ला कल्याणवरून सुटणारी. तेव्हा कुठलाच विचार न करता करायची नाही. लेट का होईना, पण आपण आपल्या स्थानाला सुखरूप पोहोचणार आहोत एवढं मात्र निश्चित. म्हणून नाम सोपे रे.